चला, गुड इव्हनिंग. नेहमीप्रमाणे आपण सॅटर्डेला आज भेटत आहोत. आजच्या या वेबिनारमध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तर हाच टॉपिक ठेवलेला आहे. लास्ट टाइम सुद्धा आपण तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांबद्दलच आपण चर्चा करत होतो. तुम्हाला त्यातून सोल्युशन्स भेटावेत हा त्यामागचा पर्पज आहे. आपण सुरुवात करूयात तुमच्या प्रश्नावरून. प्रश्न तुम्ही चॅटबॉक्स मध्ये मेन्शन करावेत. आपली नेहमीची जी अट आहे त्याप्रमाणे चॅटबॉक्स मध्ये प्रश्न तुम्ही मेन्शन करा, त्याला उत्तर मी देईल. ठीक आहे. चलो, तुमचे जे जे प्रश्न असतील चॅटबॉक्स मध्ये जसं मेन्शन करा, मी तुमच्या प्रश्नांना उत्तर देईल. ठीक आहे. येस. ओके. एकच मिनिट. आणखी मी. ओके. ओके. ठीक आहे. ठीक आहे. मला लायसन्स काढायचे आहे. ओके. गव्हर्नमेंट लायसन्स पाहिजे. बऱ्याच जणांच्या त्याच हे आहेत. ठीक आहे. लायसन्स काढण्यासाठी म्हणजे अतुल, परत होस्ट, तुम्ही नाव काय लिहिलंय मला समजलं नाही. जावेद, मला वाटतं जावेद. तुमचं नाव काय आहे? नॉन सिव्हिल इंजिनिअरिंग ओपनचं लायसन निघेल का सर? आज काय लिमिट राहील लायसन्सची आणि काय एक्सपिरियन्स लागेल? ठीक आहे. येस. ओके. ठीक आहे. काही प्रश्न आलेले आहेत. बाकीच्या नाही, तोपर्यंत टायपिंग साठी वेळ घ्या. मी प्रश्नांची तुमच्या उत्तर देतो या ठिकाणी. तुम्हाला लायसन्स काढायचे आहेत, हाच प्रश्न बऱ्यापैकी आलेला आहे बऱ्याच जणांकडून. तर त्यामध्ये एक मी सांगू इच्छितो की लायसन्स काढण्यासाठी अ, आम्ही तुमचं लायसन्स पासून ते तुम्हाला एक सक्सेसफुल बनण्यासाठी पर्यंत आम्ही तुम्हाला मदत करू. माझे दोन प्रश्न आहेत ज्यांना लायसन्स काढायचे त्यांच्यासाठी, की तुम्ही लायसन्स काढायचं आहे तुम्हाला, तर सुरुवातीला किती अमाऊंट पर्यंतचं लायसन हवंय अपेक्षा आहे तुमची, आणि एक 5 वर्षामध्ये तुम्हाला किती चा टर्न ओव्हर अचीव्ह करायचा आहे, हे मला समजलं तर मला तुम्हाला उत्तर द्यायला सोपं जाईल. कारण एक सांगतो, तुम्ही चॅटबॉक्समध्ये तोपर्यंत मेन्शन करा. आणि एक सांगतो, आम्ही फक्त लायसन्सवर काम करत नाही. आम्ही आम्ही फक्त लायसन्स काढून द्यायच्या भानगडीत पडत नाही. तुम्हाला जर 5 वर्षाची मेंटरशिप घ्यायची असेल, म्हणजे जे ओपनचं लायसन्स काढतात त्यांच्यासाठी फक्त एकच ऑप्शन आमच्याकडे अवेलेबल आहे, 5 वर्षाची मेंटरशिप. तुम्हाला ऍज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून सक्सेसफुल जर बनायचं असेल, तुम्ही ऑलरेडी कामं करत असाल काय असाल, पण तरी सुद्धा आमची 5 वर्षाची मेंटरशिप घेतली तरच, म्हणजे मेंटरशिपचे बेनिफिट्स भरपूर आहेत, तरच आम्ही तुमच्या लायसन्सवर काम करतो. तुमचं प्रोफाईल कसं वाढलं जाईल हे पाहतो. म्हणजे एवढं नक्की शुअर आहे की तुम्ही सुरुवातीला 30 लाखाचं जरी लायसन काढलं तरी सुद्धा तुम्हाला 5-10 कोटीचा टर्नओव्हर आरामात तुम्ही 5 वर्षापर्यंत जाऊ शकताय. ठीक आहे. ते तर आम्ही 10 लाखाच्या ज्यांचा टर्न लायसन्स आहे त्यांना पण आम्ही ते हे करतो. त्यामुळे त्याचं काही अडचण नाहीये. याच्यासाठी मला थोडंसं बरंचसं बॅकग्राऊंड माहिती लागतं तुमचं, की तुमचं टर्नओव्हर किती आहे मागच्या 3 वर्षातला, तुमचे आयटीआर किती भरलेले आहेत तुम्ही, आयटीआर मध्ये तुम्ही कन्स्ट्रक्शनचे वर्क कामं दाखवलेले आहेत का, जीएसटी नंबर आहे का, इक्विपमेंट कुठले कुठले आहे, सेंट्रिंग प्ले मटेरियल किती आहे, पीएफ वगैरे रजिस्ट्रेशन लागतं त्याचं कसं आहे, कम्प्लिशन सर्टिफिकेट्स, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. आणि ह्या गोष्टी प्रत्यक्ष भेटून हे करूनच त्या तुम्हाला सांगता येऊ शकतात. अशा डायरेक्टली काहीही सांगता येत नाही. त्यामुळे तुमच्या प्रोफाईलला जे मॅच होईल त्याप्रमाणे आपण पहिलं लायसन काढतो, त्यानंतर 3 वर्षानंतर ते अपग्रेड साठी पण परत आपण हे करतो, जेणेकरून एक 5 वर्षापर्यंत तुम्ही आमच्या बरोबर राहता. आणि आपली प्रत्येक महिन्याला एक मीटिंग असते ज्याच्यामध्ये आमच्या काही एक्सपर्टीज आहेत ज्या तुम्हाला उपयोगाला पडू शकतात, तर त्यावर आपण काम करत असतो. ठीक आहे. तर यामुळे तुमचे जे प्रश्न आहेत ते ओपन लायसन्सच्या संदर्भात मी या ठिकाणी आता सांगतो की आम्ही फक्त लायसन्स करत नाही. 5 वर्षाची मेंटरशिप घ्यायची असेल तर तुम्ही या ठिकाणी
पार्टिसिपेट करू शकताय. पर्सनल अपॉइंटमेंट घ्या आणि त्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी हे करते. ठीक आहे. ओके, तुमच्याकडं लेबर पॉवर आहे. ओके. हा, लायसन्ससाठी, ओपनच्या लायसन्ससाठी एज्युकेशनचा काही क्रायटेरिया नाहीये. हा, मात्र काही जणांना असं आहे की ज्यांना 10 लाख रुपयाचं सुरुवातीला लायसन हवं आहे, त्यांच्यासाठी एक्झाम देऊन पीडब्ल्यूडीच्या लायसन्स काढण्यासाठी किंवा झेडपीच्या लायसन्स काढण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार अभियंता नाही म्हणता येत त्यांना, सुशिक्षित बेरोजगाराचं लायसन भेटतं. त्याचे लिमिट सुरुवातीचं 10 लाख रुपये असतं. 10वी पास फक्त मिनिमम क्वालिफिकेशन क्रायटेरिया आहे. तर त्याच्या बेसिसवर तुम्हाला लायसन मिळू शकतं, त्याला खर्च पण कमी आहे. हं? तर याच्या अधिक माहितीसाठी तुम्हाला मी नंबर शेअर करेल परत लास्टला. त्या ठिकाणी तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकताय. ठीक आहे. तर असं आहे. ओके. माझे 10वी मुक्त विद्यापीठ मधून काढली आहे, जमेल का? 10 लाख मग कुठलं विद्यापीठ आहे ते सांगा. ऍक्च्युली एसएससी बोर्ड लागत असतं आपल्याला, 10वी मुक्त विद्यापीठातून नाही. आपलं स्टेट बोर्ड, महाराष्ट्र स्टेट बोर्डामधून लागत असतं, त्याच्यामुळे हे आहे. आयटीआय आणि बीकॉम झालेल्यांना लिगल का लायसन निघेल ना, पण आयटीआय कोणता झालेला आहे त्याच्यावर डिपेंड आहे. आणि तुमचं हे काय आहे? मागे आता मध्ये गॅप असेल तर त्या गॅपमध्ये काय केलं होतं, कामं केली असतील तर कुठल्या प्रकारची कामं केली होती, मग ओपनचं लायसन मिळू शकतं का, हे सर्व पडताळणी पाहावं लागतात. हा, ठीक आहे, चालेल. ओके. मला वाटतं ओपनच्या लायसन्सचे आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही हँड साठी शेवटला मी थोडासा ऑप्शन देतो. पुढचे प्रश्न आहेत ते आपण एक घेऊया. बरं, 10 लाखाच्या लायसन्ससाठी तुम्हाला फक्त शाळा सोडल्याचा दाखला, 10वीची मार्कलिस्ट, एवढे डॉक्युमेंट लागतात. बाकीचे आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे ते तुमच्याकडे असतात आणि एक ऍफिडेव्हिट लागतं. तेवढं जर असेल तुम्हाला आरामात या वर्षी सुद्धा ऍडमिशन करायचं असेल तर होऊ शकतं. जुलैमध्येच एक्झाम डायरेक्ट तुम्हाला जून जुलैमध्ये एक्झाम असेल, नाहीतर मग पुढच्या वर्षी तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. पुढच्या तिथून पुढे मग एक वर्ष तुम्हाला लागू शकतो. हं? जर ज्यांना करायचं असेल त्यांनी थोडी घाई करून आम्हाला कॉन्टॅक्ट केला तरी चालू शकतो. मी नंबर स्क्रीनवर शेअर करेल, त्या नंबरवर तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. ओके, एकच मिनिट. आणि ओके, ठीक, चलो. आणखी एक प्रश्न आहे की मला एएम थोडंसं, मला ते स्क्रीन तुमची पाहिलं ना, अक्षय. ओके, अक्षय. इन्स्टिट्यूट मधून टेंडरिंग केलेलं आहे. ओके, कसा टेंडरिंगचा हे होता अक्षय? तुम्ही जॉईन झालात म्हणजे नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा पण झाला असेल. थोडंसं तुम्ही शेअर केला तरी चालेल. आणि तुम्हाला डीएससी काढायची आहे. ओके, डीएससी काढायची असेल तर क्लास 3 ची डीएससी निघते आता फक्त. क्लास 2, क्लास 1 हे बंद झालेले आहे. क्लास 3 ची डीएससी असते, लिहून घ्या वाटलंच तर. क्लास 3 ची डीएससी असते साइन प्लस एन्क्रिप्शन अशी कॉम्बो डीएससी, वाटलं तसं मी या ठिकाणी लिहून देतो तुम्हाला, एकच मिनिट लगेच. ड्रॉचा ऑप्शन नाही, टेक्स्ट घेऊन तुम्हाला टेक्स्ट. क्लास 3 डीएससी भेटते आपल्याला. डीएससी म्हणजे डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट. ही साइन प्लस एन्क्रिप्शन टेंडरिंग साठी असेल तर ही अशी कॉम्बो डीएससी, ज्याला कॉम्बो डीएससी असं म्हणलं जातं, दोन्ही मिळून कॉम्बो डीएससी असं म्हणलं जातं त्याला. ही व्हॅलिडिटी मध्ये येते. ही 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्षाच्या व्हॅलिडिटी येते. तर 2 वर्षाच्या व्हॅलिडिटी मध्ये काढा तुम्ही, 2 इयर्सच्या व्हॅलिडिटी मध्ये. म्हणजे ही एक्सपायरी डेट असते हिला, त्याच्यानंतर हे लागतं. आणि आमच्याकडून जी भेटते ती तुम्हाला ई मुद्रा कंपनीची भेटते. सिग्नेचर साईन करण्यासाठी एन्क्रिप्शन, तुमचे डॉक्युमेंट सिक्युअर होतात. म्हणजे टेंडर भरताना तुमच्या डॉक्युमेंटला कोणीही पाहू शकत नाही, त्यासाठी एन्क्रिप्शन हे सर्टिफिकेट लागत असतं. डॉक्युमेंट आपण एन्क्रिप्ट करून अपलोड करत असतो. तर क्लास 3 डीएससी साइन प्लस एन्क्रिप्शन कॉम्बो, व्हॅलिडिटी 2 वर्षाची आहे, ई मुद्रा कंपनीची भेटेल. डॉक्युमेंट्स याच्यासाठी काय लागतात? तुम्ही जर इंडिव्हिज्युअल असाल, आपल्याकडे ऑर्गनायझेशनची डीएससी निघते. इंडिव्हिज्युअल म्हणजे प्रोपरायटर असतात त्यांची डीएससी निघते. तुम्ही जर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल, गव्हर्नमेंटमध्ये असताल, ग्रामसेवक, सरपंच,
व्हिडिओ सर्वांच्या डीएससी तुम्हाला या ठिकाणी आपल्याकडून मिळू शकतात. डॉक्युमेंट्स यासाठी तुम्हाला जे लागतात ते एक आधार कार्ड तुमचं लागेल, पॅन कार्ड लागेल, एक फोटो लागेल पासपोर्ट साईज, एक ईमेल आयडी तुमचा आणि मोबाईल नंबर ओटीपी साठी. ठीक आहे, एवढे डॉक्युमेंट लागतात. आधार कार्ड पॅन कार्ड ओरिजिनल असावं लागतं. आता ते तुम्हाला व्हिडिओ व्हेरिफिकेशन करताना असं समोर दाखवावं लागतं, त्याच्यावर व्हेरिफिकेशन तर. ठीक आहे, आणि याची अच्छा प्राइस पण सांगू. ओके ठीक आहे, याची प्राइस जर तुम्ही पाहायला गेलात तर याची प्राइस तुम्हाला 2,000 प्लस जीएसटी अशी त्याची प्राइस आहे. तर एक 18,3600 360 रुपये होतात जीएसटीचे, पण आम्ही ते 2,200 रुपये राऊंड अप मध्ये घेत आहोत. म्हणजे तुम्हाला पण वेअर थोडी आणि आम्ही पण थोडी वेअर करतो. अशी तुम्हाला डीएससी भेटू शकते. यासाठी तुम्ही भाग्यश्री मॅडम आहेत त्यांना डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा दुसरा एक नंबर आहे त्यांना डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुमचा नंबर देतो, 9006500627. ठीक आहे, या नंबरला कॉन्टॅक्ट केलं तरी सुद्धा चालू शकतो. ठीक आहे, येस चालेल. पुढचा प्रश्न घेऊयात आपण. ओके. गौरव, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरकडे तुम्ही जर काम करत असाल आणि तुम्हाला लायसन्स काढायचं असेल तरी सुद्धा तो एक्सपिरियन्स तिथं काउंट केला जात नाही, कारण तुमचा जॉबचा एक्सपिरियन्स आहे. तुम्ही स्वतः ऍज अ प्राईम कॉन्ट्रॅक्टर म्हणून तो एक्सपिरियन्स असायला हवा असतो, तर त्याचा उपयोग होतो. ठीक आहे, त्यामुळे ते ऍप्लिकेबल होणार नाहीये. ठीक आहे. Yes. प्रश्न मी थोडेसे घेतो, आणि जर ज्यांना वाटतंय की तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळालेली नाहीये, तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करायची असेल, तुम्ही तुमचा चॅट बॉक्स मध्ये नंबर मेन्शन करून ठेवा, म्हणजे जेणेकरून तुमच्या प्रश्नांची उत्तरं किंवा तुम्हाला आमच्याकडून फोन येऊन जाईल तुमच्या डाऊट्स क्लिअरिंगसाठी. ठीक आहे. ठीक आहे सुट्टा. फक्त सगळ्यांचे घेणार आहे तुमचे प्रश्न. ओपनचं लायसन सांगितलं तुम्हाला मी त्याच्याबद्दलचं. तुमच्या जिल्ह्याचे काम मिळाले पाहिजे. मिळतं ना तुम्हाला. अतुल, समजलं नाही, तुमच्या जिल्ह्याचे काम तुम्हाला मिळतं. पीडब्ल्यूडीचं लायसन असेल तर तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्राचं काम करू शकता, आणि जिल्हा परिषदचं लायसन होतं तुम्ही फक्त तुमच्या जिल्ह्याचं करू शकता. ठीक आहे. येस. व्हॅल्युएशनचा कोर्स अक्षय आणखी नाहीये. सध्या तर चान्सेस कमी आहेत यावर्षी व्हॅल्युएशनचा कोर्स परत हे करायचे. काही एक 5-6 महिन्यानंतर आपण पाहता येईल तसं ते. तोपर्यंत तुम्हाला जर व्हॅल्युएशन माहिती घ्यायची असेल तर व्हिडिओ कोर्स आहे. व्हिडिओ कोर्स मागच्या बॅचचा रेकॉर्डेड सेशन्स आहेत, ते तुम्ही पाहून तुमचं हे करू शकता, शेअरिंग करू शकता, तुमचं नॉलेज वाढवू शकता. पृथ्वीराज काय म्हणतायत, फर्स्ट टेंडर घेण्यासाठी 3 इयर्सचा आयटीआर लागतो का? हा, बरं, यासाठी तुम्हाला सगळ्यांना एक आणखी एक हे सांगतो, ऑपॉर्च्युनिटी सांगतो, की तुम्हाला ज्यांचे ज्यांचे आयटीआर नसतील, ठीक आहे, ज्यांचे ज्यांचे आयटीआर नसतील, 3 वर्षाचे आयटीआर तुम्हाला जर काढायचे असतील आमच्याकडून, तर ती ही ऑपॉर्च्युनिटी आहे, पण ती त्याची डेट या महिन्याच्या एंड पर्यंतच आहे. तुम्ही मागच्या तिसऱ्या वर्षाचा आयटीआर या वर्षी भरा, 1-2 महिन्यानंतर त्याचा भरा. तुम्हाला तिन्ही एकत्र पाहिजे नसले तरी सुद्धा तिन्ही एकत्र सुद्धा आयटीआर आमच्याकडून मिळून जाते. ठीक आहे. एकच मिनिट, मी फक्त तुम्हाला त्याची फी सांगतो काय आहे. ओके, हा ठीक आहे. फाईन आहेत पहा त्याला, म्हणजे तुम्हाला जर मागच्या 3 वर्षाचा जर आयटीआर भरायचा असेल तर लेट फी आहे त्याला 3,000 रुपये. ठीक आहे. आणि मागच्या 3 वर्षाचे जर आयटीआर आमच्याकडून तुम्हाला जर भरून पाहिजे नसतील, आणि तुमचा इन्कम जर तुम्हाला 5 लाखाच्या आतमध्ये दाखवायचा असेल, ठीक आहे, 5 लाखाच्या आतमध्ये दाखवायचा असेल, तर तुम्हाला साधारण 3 वर्षासाठी 5,000 रुपये फी पडेल. 5,000 रुपयामध्ये तुमचे 3 वर्षाचे कन्स्ट्रक्शनच्या रिलेटेड, बरं का, कॉन्ट्रॅक्टरच्या रिलेटेड जे आयटीआर लागतात ते तुम्हाला त्या ठिकाणी आमच्याकडून ते सर्व्हिस मिळून जाईल. आम्ही जीएसटी रजिस्ट्रेशन, पीएफ ईएसआय रजिस्ट्रेशन,
प्रोफेशनल टॅक्स रजिस्ट्रेशन, आणखी बरेच रजिस्ट्रेशन सर्व्हिसेस स्टार्ट केलेले आहेत, जेणेकरून कॉन्ट्रॅक्टरला 1 पॉइंट या ठिकाणी सोल्युशन मिळू शकतं. यामध्ये तुम्हाला पीएफचे रिटर्न्स असतील, जीएसटीचे रिटर्न्स असतील, ITR असतील, ह्या सगळ्या सर्व्हिसेस तुम्हाला या ठिकाणी 1 पॉइंट भेटणार आहेत. म्हणजे तुम्ही लायसन्स काढण्यापासून ते तुमचे टेंडर भरणं असू देत, इस्टिमेट करणं असू देत, सगळ्या 1 पॉइंट तुम्हाला या ठिकाणी सोल्युशन्स मिळणार आहेत. ठीक आहे. तर 3 वर्षाचे ITR लागतात, मागत असेल तर द्यावाच लागतात. मग ते तुमच्याकडं कन्स्ट्रक्शनचे तुम्ही बनवून हे करू शकता. या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की आमच्याकडून तर सध्या आम्ही 5,000 रुपये तिन्ही वर्षांच्या ITRचं पूर्ण पॅकेज आहे. 5,000 रुपये लेट फी, त्यासाठी तुम्हाला साधारण प्रत्येक वर्षाला म्हणजे 3 वर्षापूर्वीच्या वेळेस असलं तर 3,000 रुपये अशी आहे. प्रत्येक वर्षाला 1,000 रुपये अशी लेट फी आहे. त्याप्रमाणे तुम्हाला ते लेट फी येतील. म्हणजे तुम्हाला साधारण एक 10,000 रुपये धरून चला खर्च आहे मागच्या 3 वर्षाच्या ITR हे करण्यासाठी. चालेल. तर त्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्ही डायरेक्टली मला कॉन्टॅक्ट केला तरी सुद्धा चालू शकतो. माझा नंबर तुमच्याकडे असेल, नसेल तर मी शेवटला देतोच तसं त्या ठिकाणी. ठीक आहे. येस. एकच मिनिट. ठीक आहे. पृथ्वीराज, मला वाटतं तुमचा हे झाला असेल. महेश, तुम्हाला लायसन्स सांगितलं. मग सॉफ्टवेअर शिकायचे आहेत. मी फर्स्ट टाइम वेबिनार अटेंड करताय. ओके, शिवराज पाटील. कोणकोणते सॉफ्टवेअर तुम्हाला शिकायचे आहेत थोडं समजलं तर बरं होईल. मी सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे, त्यामुळे डबल प्रश्न फक्त कोणी विचारू नका, कारण मग प्रश्न काही स्किप होऊ शकतात. ठीक आहे. कोणते सॉफ्टवेअर शिकायचे आहेत तुम्हाला, कारण सॉफ्टवेअरमध्ये बरेचसे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे अवेलेबल. इस्टिमेशनचे सॉफ्टवेअर्स आहेत, ड्राफ्टिंगचे सॉफ्टवेअर्स आहेत, 3Dचे सॉफ्टवेअर्स आहेत. स्ट्रक्चरल डिझायनिंगचे मात्र आपण घेत नाहीयेत. पण तुम्हाला रेविट, ऑटोडेस्कचे सगळे सॉफ्टवेअर्स तुम्हाला आपल्याकडे मिळतील. बीमचं मॉडेल तुम्हाला या ठिकाणी मिळेल. बीमचं पूर्ण 6 महिन्याचा हे आहे, ट्रेनिंग आहे. तेही तुम्ही हे करू शकता. ठीक आहे. Yes. पुढे जाऊयात आपण आता या ठिकाणी. ओके, 30 लाख स्टार्टिंग हवा आहे तर, आणि 5 वर्षानंतर 3 करोडचा टर्न. ओके, काही हरकत नाही. तुम्ही ओम, तर ओम बॅचला आहे वाटतं. बरं. ठीक आहे. तुम्ही थोडंसं मला हे करा, टेक्स्ट व्हॉट्सअप करा वाटलंच तर. टर्नओव्हर तेवढा अचीव्ह करणं आरामात शक्य आहे, त्यापेक्षा जास्त आपण करू शकतो. आणि तुम्ही जे टर्नओव्हर सांगितलंय त्या टर्नओव्हरच्या फक्त बरं का, त्या टर्नओव्हरच्या फक्त 0.01% न होण्याचे चान्सेस आहेत. 99.99% मी ते सक्सेसफुल अचीव्ह करू शकता. त्यामुळे बिंदासली 5 वर्षाची मेंटरशिप घ्या. त्यामध्ये तुम्हाला पूर्ण गायडन्स मिळून जाईल. ठीक आहे. पुढे एकच मिनिट. हो निरंजन, बरोबर आहे, म्हणून तर मेंटरशिप देतोय. नुसतं लायसन्स काढून होत नाही ना. बऱ्याच जणांचा हाच इश्यू राहतो की आम्ही सर्व करतो म्हणतात, फक्त कुठेतरी पाहिलेलं असतं म्हणून लायसन्स काढायचं हे करतात, पण लायसन्स काढलं तरी कामं मिळत नाही. हम्म? तर त्यासाठी काही वेगळे टेक्निक्स वापरावे लागतात. काही वेगळे त्या क्षेत्राचे नियम आहेत. तर आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला स्वतःला हे करावं लागतं. म्हणून 5 वर्षाची मेंटरशिप देतो. तुम्हाला फक्त लायसन्स काढून हे करायचं आमचा पार्ट नाहीये, म्हणजे आम्हाला नकोय. पण आमचे एक्सपर्टीज कुठे वापरण्यात यावे तुमच्या प्रत्येक गोष्टीमधले. म्हणजे आता तुम्ही टेंडर वाचण्यापासूनचे एक्सपर्टाईज लागतात तुम्हाला. मग टेंडर वाचणं असेल, तुमचं टेंडर भरणं असेल, त्याचं वर्किंग करणं असेल, त्याचं बिलिंग असेल, त्याचं एक्झिक्युशन असेल, त्याचं क्वालिटी असेल, त्याचं सेफ्टी असेल, त्याचे कंप्लायन्सेस असतात, बरेचसे प्रॉब्लेम्स असतात. तर हे सगळंच सोल्युशन तुम्हाला आमच्याकडून देण्याची आम्हाला इच्छा आहे. म्हणून 5 वर्षाची मेंटरशिप आहे. ठीक आहे. ओके. लेबर पॉवर आहे. ओके, चांगलं आहे अतुल. मिळतं ना ओम, तेही मिळतं. फक्त ते थोडंसं तुम्हाला ते म्हणलं की आता तुम्ही मागच्या 3 वर्षाच्या ITR करायचे असले तर आता 30 एवढ्या उशिरा पण येऊ नका अजिबातच, कारण नंतर सर्व्हर वगैरे डाऊन होतं.
20 तारीखच धरून चला. 15 ते 20 तारखेच्या दरम्यान तुम्हाला डिसिजन घ्यायचं मागच्या 3 वर्षाच्या ITR बनवण्यासाठी. तुम्हाला खर्च सांगितला, 10,000 रुपये खर्च आहे. ओपन लायसन्स काढण्यामधला एक महत्वाचा डॉक्युमेंट तुमचे ITR असले पाहिजे. तर ज्यांना तेवढंच फक्त करायचं ते करू शकतात, किंवा टेंडर भरताना सुद्धा तुम्हाला ITR मागितलं जातं, त्यासाठी हा सोल्युशन मला चालू शकतो. ओके. ITI वेल्डरला वगैरे नाही नावात ते. अच्छा, BE सिव्हिल आणि डिप्लोमा पण झालेला आहे, ठीक आहे. चालेल ना सौरभ, मला थोडंसं लिंक लागत नाही, तुमचे बरेचसे प्रश्न आलेले आहेत ना, त्यामुळे मी सगळे प्रश्न घेतोय मी, पण मागे पुढे होतात, त्यामुळे थोडंसं तुम्ही सिक्वेन्स मध्ये टाकले तर बरं पडतात. तुम्हाला फक्त तुमचे चॅट दिसतात, पण मला सगळ्यांचे मिक्स चॅट येतात ना, त्यामुळे थोडंसं अडचण होते. मी सायन्स बॅकग्राऊंड मधून ग्रॅज्युएट आहे. मला बांधकाम क्षेत्रात काम करत स्टार्ट करायचं आहे. होईल पॉसिबल सुरुवातीपासून सगळं? होईल भूषण. तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर मला जो दिलेला आहे, 9006500627, यावर अपॉइंटमेंट घ्या आणि कन्सल्टिंग हे करून घ्या. काय काय डॉक्युमेंट्स लागतात, काय डॉक्युमेंट अवेलेबल आहे ते सांगतील. पण एवढं मात्र खरं आहे, 5 वर्षाची मेंटरशिप तुम्हाला घ्यावं लागेल. आणि एक असं धरून चला की 5,000 रुपये महिना तुम्हाला त्यामध्ये इन्व्हेस्ट करायचा आहे. एवढी तुमची ती त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट होणार आहे, असं धरून चला. मग त्यामध्ये सगळे खर्च इन्क्लूड आहे, तुमचे लायसन्स पासून सगळ्याच गोष्टी इन्क्लूड आहे. ठीक आहे. अक्षय नाही, तुम्हाला मग सांगितलं मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर. ओके. एस्कलेशन वगैरे गणेश, त्यासाठी थोडंसं ट्रेनिंगचा पार्ट आहे तो. तो आपण या क्वेश्चन आन्सर सिस्टम मध्ये घेत नाही. तुम्हाला तसं हवं असेल तर पर्सनल बॅच तुम्ही घेऊ शकता त्याच्यासाठीची फक्त. आपण जे एस्टिमेट तयार करत असतो त्यात MB तयार करावी लागते. एस्टिमेट तयार करत असताना आपण MB नाही तयार करत, आपण मेजरमेंट शीट तयार करत असतो, जे एस्टिमेट बनवण्यासाठीच असतं. ठीक आहे. काम नसलं तरी चालेल, तुम्हाला लायसन्स तुमच्या होऊन जाईल. बाकीचे प्रश्न कोणाचे असतील तर आपण घेता येईल. येस भूषण, तुम्ही या, तुम्हाला सुरुवातीपासूनच पूर्णच गायडन्स मिळेल. MB बुक तयार करताना काय करावं लागतं सर? MB बुक तयार करायचं असेल तुम्हाला बेसिक क्वांटिटी सर्विंगची माहिती असावी लागते, बेसिक क्वांटिटी सर्विंगची. मग तुम्ही MB रेकॉर्ड करू शकता, काही त्यात अडचण नाहीये, खूप इझी काम आहे. ओके. अच्छा, परवा पुण्याला येतात, या. भूषण होईल तुमचं, काही हरकत नाही. ओके, तुम्ही नंबर दिलेले आहेत. ओके, उमेश, गौरव, ठीक आहे, तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील आमच्या इथून. हा, ज्यांना ज्यांना तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही कन्सल्टिंग हवं आहे किंवा अपॉइंटमेंट्स हवे आहेत या ठिकाणी, तर तुम्ही या ठिकाणी या. हा, अपॉइंटमेंटसाठी मी डायरेक्टली पहिलं तुम्हाला भेटणार नाहीये, पण आपण अभय सरांचा तुम्हाला अपॉइंटमेंटसाठी फोन येऊन जाईल, आणि काही डिटेल्स लागतील त्यांना, ते डिटेल्स तुम्ही द्या. त्यानंतर तेजस्वी मॅडम तुम्हाला या ठिकाणी भेटतील पुणेमध्ये, त्यांच्याकडे बेसिक डिटेल्स तुमचे भेटले, मग त्या तुम्हाला गाईड करतील काय करायचं आहे. मला सांगितलं 5 वर्षाची मेंटरशिप घ्यायची आहे, हे धरून चला. आणि ऍव्हरेज कॉस्ट तुम्हाला पर मंथली 5,000 रुपये आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड आहेत. फक्त एवढंच आहे की ही कॉस्ट वन टाइम तुम्हाला द्यायची आहे, त्यासाठी EMI चे वगैरे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, त्यातून तुम्ही ते ऑप्ट करू शकताय. ठीक आहे. आणि ज्यांना 10 लाखाचं लायसन हवं आहे त्यांच्यासाठी काही ऑप्शन नाही. तुम्ही साधारण एक 30,000 रुपये फी आता तुम्हाला या वर्षी ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला लागू शकते. नेक्स्ट इयर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला एक 15,000 प्लस GST अशा फी तुम्हाला ऍप्लिकेबल होऊन जाते. जिल्हा लायसन्स PWD किंवा झेडपी असेल तरी तुम्हाला ते ITR वगैरे जे सांगितलं त्याप्रमाणे त्या सगळ्या गोष्टी लागणारच आहेत. ओके उमेश, ठीक आहे.
उमेश, टेंडरवर चला एक हे घेऊयात आपण, दुसरा प्रश्न घेऊयात. उमेशच्या बाबतीत आलेला आहे तो, की त्यांना टेंडर भरायचं शिकायचं आहे आणि त्यांचं अनएम्प्लॉईड इंजिनिअरचं लायसन्स आहे. तर एक सांगतो की ज्यांना टेंडर भरायचं शिकायचं आहे, जे ठेकेदारच्या मॉडेलमध्ये इन्क्लूड आहे किंवा जे मेंटरशिप घेतात त्यांच्यामध्ये इन्क्लूड आहे मेंटरशिप वाल्यांसाठी. तर ज्यांना टेंडर भरायला शिकायचं आहे त्यांच्यासाठी टेंडरिंग हे 4 ते 5 प्रकारामध्ये तुम्हाला हे होतं. मी तुम्हाला या ठिकाणी थोडीशी स्क्रीन, ठीक, एकच मिनिट द्या मला. मी ही पीडीएफ तुम्हाला शेअर करतो जेणेकरून तुम्हाला आयडिया येऊन जाईल त्याची. चॅट बॉक्स मध्ये शेअर करतो, ठीक आहे. एकच मिनिट फक्त, झालंय सर. ई टेंडरिंग साठीची पीडीएफ शेअर करतो. ज्यांना ई टेंडरिंग बद्दलची माहिती हवी आहे त्यांच्यासाठी ही पीडीएफ युजफुल होऊ शकते, ठीक आहे. हा, ठीक आली. ठीक आहे. चला, ई टेंडरिंगची तर भेटली आहे तुम्हाला. आणखी बाकीचे असे काही डिटेल्स लागत असतील तर मला सांगा. नाशिकमध्ये पण ऑफिस आहे का तुमचं? नाशिकमध्ये गौरव फक्त आपण टेंडरिंगचं ट्रेनिंग असेल त्यावेळेस येत असतो, तसं नाहीये. पण मी 18 तारखेला येणार आहे म्हणून सांगितलं होतं. एक कार्यक्रम आहे त्या निमित्ताने येतोय, ठीक आहे. येस उमेश, आपल्याकडे टेंडर प्रक्रिया शिकवली जाते. टेंडरिंग साठीची बॅच आता पुढची येणारी अपकमिंग बॅच आहे ती 21-22 तारखेला आहे. आणि 19-20 तारखेला गव्हर्नमेंट एस्टिमेशनची आहे, ठीक आहे. तर एक काम करतो, मी तुम्हाला चॅट बॉक्समध्ये शेड्यूल पण पाठवून देतो, ठीक आहे. अपकमिंग बॅचेस आणि कॉन्टॅक्ट नंबर्स, ज्यांना ज्यांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे त्यांचे मी कॉन्टॅक्ट नंबर पण तुम्हाला या ठिकाणी चॅट बॉक्समध्ये टाकून देतो, ठीक आहे. फक्त आता सोमवारी डायरेक्टली तुम्ही कॉन्टॅक्ट करताल त्यांना, कारण आता कोणी तुम्हाला हे होणार नाही. सुट्टी आहे आता. बरं. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेत. तुम्हाला फक्त बॅचचं शेड्यूल आहे, शेड्यूल एकच मिनिट फक्त मी तुम्हाला देतो. आपला ऑफिसचा ऍड्रेस वगैरे तोपर्यंत तुम्ही तुमच्या चॅट बॉक्स मध्ये तुम्ही हे करून ठेवा. तुमचे प्रश्न वगैरे मेन्शन करून ठेवा. एकच मिनिट अजून. फास्ट देतो तुम्हाला थोडस फक्त. एक छोटस शेड्यूल भेटलं आहे, त्या शेड्यूल पाहून घ्या वाटलं सर. मी तुम्हाला सगळ्यांना पाठवतो. बाकीच्या बॅचेसचं शेड्यूल पण तुम्हाला देतो मी. एकच मिनिट फक्त. त्याबद्दल तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही तो कोणता कोर्स साठीचा तुमचा डाऊट आहे ते विचारू शकता. तुमचे बाकीचे पण जे काही प्रॉब्लेम्स असतील ते तुम्ही मला आता या ठिकाणी विचारू शकताय, ठीक आहे. एक एक महिन्याच्या पण बॅच आहेत ई टेंडरिंगच्या, आणि एक 2 दिवसाचे वर्कशॉप पण आहेत, आणि पर्सनल बॅच सुद्धा अवेलेबल आहेत. पर्सनल बॅच सुद्धा तुम्ही घेऊ शकताय, ठीक आहे. आता अपकमिंग मध्ये पाहायला गेला तर 19 आणि 20 तारखेला मार्चला तुम्हाला टेंडर, सॉरी, गव्हर्नमेंट एस्टिमेशन आहे. 2 दिवसाचा वर्कशॉप आहे, तो तुम्ही हे करू शकताय. आणि 21 आणि 22 तारखेला ई टेंडरिंग चा वर्कशॉप आहे. यावेळेस मात्र हा पब्लिशिंग जे आहे, टेंडर पब्लिशिंग पण आपण घेतो. टेंडर पब्लिशिंग आणि डीएससी व्हेंडरशिप, म्हणजे डिजिटल सिग्नेचर. तुम्हाला तुमच्या इथं जो बिझनेस चालू करून द्यायचा असेल तर त्यासाठी डीएससी व्हेंडरशिप हे तुम्हाला ऑन रिक्वेस्ट
या बॅच पर्सनल बॅच घेतल्या जातील. ठीक आहे. एक्झामची मला वाटतं आहे सोमवारी 11 तारखेला आहे. तर अपकमिंग बॅचचं शेड्यूल मी तुम्हाला परत एकदा टाकून देतो या ठिकाणी सगळ्यांना चॅट बॉक्समध्ये. बाटा नाही येते, बेटा आहे ऍक्च्युली, ते बेटा सिव्हिल इंजिनियर्स आहे. ठीक आहे. महेंद्र, बेटा म्हणजे बेसिक एज्युकेशन टू ऑल सिव्हिल इंजिनियर्स असं ते शॉर्टकट आहे, बेसिक एज्युकेशन टू ऑल. ठीक आहे. ज्याच्यामध्ये आपण 1 महिन्यामध्ये तुम्हाला ऑटोकॅड, एक्सेल आणि साईटचं ट्रेनिंग, असं हे पूर्ण 1 महिन्यामध्ये साधारण एक 4 तास हाफ डे दररोज द्यावा लागतो. तर त्याचं ट्रेनिंग तुम्हाला भेटत आहे. हे फ्री आहे आणि फ्री एज्युकेशन टू ऑल या कन्सेप्टमध्ये ते बेटा बेसिक एज्युकेशन टू ऑल सिव्हिल इंजिनियर्स हे कार्यक्रम राबवला जातोय. त्यासाठीची लिंक, हा तुम्हाला बुकिंग लिंक किंवा पेमेंटचं जे तर पाहिजे नसेल तर त्यासाठीचं मी चॅट बॉक्समध्ये तुम्हाला मेन्शन करतो. एकच मिनिट फक्त. हा बरं, आपला सेल्स अँड सर्व्हेचा पण कोर्स आहे, लँड सर्व्हेचा पण कोर्स आहे. जर कोणी इच्छुक असेल, पण त्यामध्ये मग ऍडव्हान्स सर्व आहे बरं. तो पण गव्हर्नमेंटचा पण बेसिक पण आहे आणि ऍडव्हान्स पण आहे. ऍडव्हान्स मध्ये मात्र मग सगळंच हे घेतलं जातं की टोटल स्टेशन आहे, ड्रोन सर्वे आहे, ड्रोन सर्वे पण बरं का, डीजीपीएस आहे, आणि सॉफ्टवेअरमध्ये मग ऑटोकॅड आणि सिव्हिल 3D पण आहे. जेणेकरून तुम्हाला सर्वे या क्षेत्रामध्ये किंवा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जायचं असेल तर याचा खूप सारा उपयोग होऊ शकतो. ठीक आहे. एकच मिनिट मी तुम्हाला त्याचा हे पण देऊन टाकतो. त्याचे डिटेल्स तुम्हाला शेअर करतो. कॉन्टॅक्ट नंबर वगैरे शेअर करतो. एक साधारण इन्क्लुडिंग जीएसटी 40,000 रुपये फी आहे अभय त्याची. आणि सॉरी, अभयलाच आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे याच्यासाठी. ठीक आहे. येस. ठीक आहे. मी या ठिकाणी तुम्हाला चॅट बॉक्समध्ये लँड सर्वेइंगचा कोर्स 6 महिन्या ड्युरेशनचा आहे, तर तोही दिलेला आहे. एक साधारण 150 तासांचं ट्रेनिंग आहे, ते 100 तास ऑनलाईन आहे, 50 तास प्रॅक्टिकल्स आहे. तर ते तुम्ही अटेंड करू शकताय. ठीक आहे. वैभव, तुम्ही बॅच मध्ये आहात, तुम्ही बॅच मध्ये तुमचे प्रश्न विचारू शकताय, सूरजला विचारू शकताय. हा, तुम्ही बॅच अटेंड करत नसाल तर त्यामुळे कसं तुम्हाला माहित नसेल. ठीक आहे. निरंजन फील्डमध्ये न्यू आहे, सो स्टार्ट कसं करावं. निरंजन खूप म्हणजे हे आहे, आता हे पहा. तुम्हाला एकतर कॉन्ट्रॅक्टिंग करायचं आहे, प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टिंग करायचं आहे का गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग करायचं आहे, इथून पहिले सुरुवात करा. आणि कॉन्ट्रॅक्टिंगच करायचं आहे का काही दुसऱ्या काही सर्व्हिसेस तुम्हाला देता येऊ शकतील, हा, त्याही विचार करता येण्यासाठी ऑपॉर्च्युनिटी खूप आहेत. डिस्कशन करायला आपल्याला खूप हे आहे. तर तुम्ही मी मागच्या वेळेस हे सांगितलं की तुम्हाला त्यासाठी असं जर तुम्हाला काही हवं असेल तर तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन या. मी आता थोडंसं फक्त आयडिया देतो, हिंट देतो की तुम्हाला उदाहरणार्थ तुम्ही चॅट बॉक्स मध्ये मेन्शन केलंय का? थोडंसं परत एकदा मेन्शन करत चला, कारण प्रश्न तुटून येतात ना, त्यामुळं तुम्हाला, कारण सगळ्यांचे चॅट मिक्स आहेत यामध्ये. ओके संदीप, संदीप हे पहा, ट्रेनिंग घेऊन तुम्हाला ते लायसन्स जे काढायचं आहे, तर तुमचं थोडं बॅकग्राऊंड पण बघू आपण. पण 5 वर्षाची तुम्हाला म्हणलं की आपली मेंटरशिप घ्यावी लागते. एक धरून चालतो 5 महिने, 5 वर्ष म्हणजे 60 महिने झाले. आणि सन 5,000 ऍव्हरेजली तुम्हाला त्याच्यामध्ये पर मंथली कॉस्ट आहे इन्क्लुडिंग जीएसटी. तर एक 3-1 लाखापर्यंत तुम्हाला पूर्ण सर्व्हिस, तुमचं लायसन्स आणि बाकीचे कंप्लायन्सेस, हा, रजिस्ट्रेशन, हे सर्व त्यामध्ये इन्क्लूड होऊन जाईल. ठीक आहे. पण 5 वर्षाची आपली मेंटरशिप आहे त्यामध्ये. त्यामध्ये आम्ही तुम्हाला पूर्ण गाईड करू काय आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर एक धरून चला, ज्यांना ज्यांना मग ओपन लायसन्स आहे त्यांना सांगतो की 5 वर्षाच्या मेंटरशिप आणि सगळ्या याच्यासाठी तुम्हाला एक सहज 3-1 लाख रुपये खर्च धरून चालायचं त्याला. मग यामध्ये तुमचे रजिस्ट्रेशन पण आले, जीएसटी वगैरे बाकीचे आले, तुमचे आयटीआर काय असतील, तुमचं पुढच्या सर्व्हिसेस काय असतील, जेणेकरून टेंडर भरणं असेल, इस्टिमेट्सच्या गोष्टी असतील आणि ट्रेनिंग्स असतील सगळे.
या सर्व आहेत आणि पर्सनल वन टू वन मीटिंग आहे प्रत्येक महिन्याला. हं? ठीक आहे. एक्सपर्ट बरोबर असणार ती, मी पण आहे आणि बाकी पण. सर ग्रामपंचायतची कामे कुठे दाखवतात 10 लाखाच्या आतले? ग्रामपंचायतची ओरिजिनल म्हणजे अभिजित ऑनलाईन येत नाही, ती ती तुम्हाला त्या ठिकाणीच जाऊन हे करावे लागतात किंवा जिल्हा परिषदमध्ये तुम्हाला तिथून माहिती तुम्हाला भेटू शकते. ठीक आहे. असं डायरेक्टली ऑनलाईन काही त्याच्यासाठी हे नाहीये. अच्छा गौरव, ठीक आहे, चांगलं आहे. हे करा. पृथ्वीराज तुम्ही शेवटच्या वर्षाला घेतलं तरी चालेल, पण आता जर करायचं असेल तर आता प्रायव्हेट मध्ये तुम्हाला करता येईल. प्रायव्हेट मधलं कॉन्ट्रॅक्टिंग चालू करायला काही हरकत नाही. गव्हर्नमेंटचं जे आहे ते तुमचं इंजिनिअरिंग पूर्ण होऊ द्या, त्याच्यानंतरच काढा. हं? ठीक आहे, म्हणजे लिगली मी तुम्हाला असेच सहर्ष देऊ शकतो. बाकी लोक नाहीतर काहीतरी करतात इलिगली पण. अ, हो प्रवीण, आपण ते लायसनिंग, ड्राफ्टिंग, ऑटोकॅड ड्राफ्ट्समनचा आपण सिव्हिल ड्राफ्ट्समनचा पण कोर्स आहे. तर आपण हे करतो ते, हा. म्हणजे गव्हर्नमेंटचा कोर्स पाहायला गेलं तर सिव्हिल ड्राफ्ट्समनचा आहे, इंटिरियर डिझायनिंगचा आहे, कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचा आहे, परत लँड सर्वेचा आहे. ठीक आहे, हे तुम्ही हे करू शकता. गौरव, हे पहा, तुम्ही झेडपीचे दुसऱ्याच्या लायसनवर कामं करताय, तुम्हाला ही कॉस्ट काहीच नाहीये. तुम्ही तुमचा टर्नओव्हर किती म्हणला होता? बरं, चला मी एक काम करतो, तुम्हाला मी अनम्यूट करायचा ऑप्शन देतो. गौरव, तुम्ही हँड रेस करा. ठीक आहे, गौरव मला वाटतं नाही येत होतं, मेसेज टाकला होता त्यांनी. ठीक, गौरव, मला ही माहिती हवी की तुम्ही जे आहेत, तुमचा लायसन्स किती लिमिटचं तुम्हाला काढायचं आहे. याचबरोबर झेडपीचं लायसन म्हणला तर आता झेडपीचं लायसन तुम्ही 30 लाख रुपयाचं सुद्धा, 15 लाख रुपयाची सुद्धा चांगली सुरुवात होऊ शकते. पण टर्नओव्हर किती याच्यात, म्हणजे अननेसेसरी मोठं लायसन काढून आता त्या लायबिलिटीमध्ये पडण्यात काही अर्थ नाहीये. व्यवस्थित प्लॅन करून चला. आपल्याकडचे इन्व्हेस्टमेंट किती आहे, आपण किती गुंतवू शकतो, किती कामं ऍट अ टाइम करू शकतो, वर्षभरात किती करू शकतो, या सगळ्याचं प्रॉपर प्लॅनिंग करायला हवं आपण, आणि मग त्यामध्ये उतरायला हवं. येस. अतुल आहे ना, मटेरियल क्वांटिटी काढायचं पण आहे. रेट अनालिसिस किंवा एस्टिमेशनच्या पार्टमध्ये तुम्हाला ते होऊन जाईल. तर थंब रूल प्रमाणे काढणं पण आहे. सॉफ्टवेअर पण आहे तसं, म्हणजे डायरेक्टली तुम्हाला मटेरियलच्या क्वांटिटी काढून देतं. आणि मॅन्युअली पण शिकवलं जातं. ठीक आहे. त्याची सोमवारपासून बॅच चालू होत आहे. कॉस्ट इंजिनिअरिंग हा त्याचा नाव आहे, 3 महिन्याचे आहे. तर तुम्ही अटेंड करू शकता. सौरभ, तुम्ही 1.5 कोटीपर्यंतचं लायसन्स तुम्हाला निघतं. आणि तुम्हाला सगळ्या सर्व्हिसेस टेंडर पासून ते फायनल काम होईपर्यंत सगळं डॉक्युमेंटेशन सांगितलं जाईल आमच्याकडून. ठीक आहे. येस. रवी, टेंडर रिफिलिंग ट्रेनिंग सांगितलं आता तुम्हाला. मी तिथं खाली शेड्यूल पण दिलेलं आहे. 21 आणि 22 मार्चला आहे बॅच. ती करा, नाहीतर मग 1 तारखेपासून, 1 एप्रिल पासून याची बॅच चालू होईल. ई टेंडरिंगची 1 महिन्याची बॅच चालू होईल. तुम्हाला डिटेलमध्ये करायचं असेल तर तेही आहे तसं. पहिलं पीडब्ल्यूडीचं काढायचं का झेडपीचं लायसन काढायचं सौरभ? दोन्ही लायसन काढायचे. हा, दोन्ही लायसन काढायचे. दोन्ही लायसन काढल्यानं काय होतं की जी कामं आपल्याला भेटतील तिथून सुरुवात करता येते. म्हणजे आज सकाळीच माझं बोलणं झालं तर त्या याच्यामध्ये आहे. 2022 मध्ये, एकच मिनिट मी ओपन करतो. वेळ आहे ना, एकच मिनिट फक्त तुम्हाला मी हे सांगतो.
अरे राहिले बरं का, खरंच सर्वांच्या बरेच जणांचे हे असतात, रिव्ह्यूज असतात. पण ते मी हे करून ठेवत नाही. मागच्या वेळेस म्हणलं होतं तुम्हाला मी एक पीपीटी, किंवा पुढच्या वेळेस आपण त्याच्यावरच बोलूयात फक्त आमच्या रिव्ह्यूजवर. तुम्ही गुगलला जाऊन रिव्ह्यूज पहा आपले. तुम्हाला पूर्ण आयडिया येऊन जाईल. तुम्ही गुगलचे जे रिव्ह्यूज असतात त्याच्यामध्ये पहा, किंवा युट्यूबला पण तुम्ही आमचं हे करू शकता. हा, विजय. विजय 22/3/21 त्याचं लायसन निघालं होतं, 2021. त्यानं नोव्हेंबरमध्ये आमची एक मॉर्निंग टेक्निकल क्लब म्हणून बॅच असते. मॉर्निंग टेक्निकल क्लब. तर ही फक्त सकाळची असते, सकाळी 6 वाजता असते बॅच. मॉर्निंग टेक्निकल क्लब, कारण ते ऑफरमध्ये, फी मध्ये आम्ही थोडी कमी मध्ये ठेवलेली असते. मॉर्निंग टेक्निकल क्लब, त्यामध्ये आम्ही टेंडरिंग एस्टिमेशन असं घेत असतो, पण ते दिवाळी मधल्या पिरियडमध्ये असते ती. आणि न्यू इयरच्या संदर्भात पण असते तशी ती. आधीमध्ये सहसा घेत नाही त्या बॅचेस. ग्रामपंचायतच्या कामापासून त्यांनी सुरुवात केली बरं का. तर ग्रामपंचायतची कामं मिळायला पण लवकर हे होतात. झेडपीची कामं आता नोव्हेंबर 23 मध्ये सुरुवात केली. त्यांना पीडब्ल्यूडीचं आत्ता काम त्यांना भेटतंय. त्याचमध्ये राहावं लागतं. तोपर्यंत त्यांनी ग्रामपंचायतात 3 कामं पूर्ण केली आणि 2 कामं हातात आहेत त्यांच्या. हम्म. तर म्हणजे सुरुवात करायला काही हरकत नाही. ट्रेनिंग घेतलं तर तुम्हाला गायडन्स भेटतो, एक दिशा भेटते. आताही तुम्हाला असं मी बोलतो त्यामधून पण काही आयडियाज आले असतील, त्यातूनही तुम्ही सुरुवात करू शकताय. पण ट्रेनिंग घेतल्यानंतर आणखी थोडंसं हे येतं, कारण डेडिकेटेडली वेळ देता येतो तुमच्यावर. पर्सनल ट्रेनिंग घेऊ शकता, पर्सनल अपॉइंटमेंट घेऊ शकता. मी लास्ट टाइम सांगितलं होतं की कोणाला जर पर्सनल अपॉइंटमेंट हव्या असतील तरी देखील तुम्ही पर्सनल अपॉइंटमेंट घेऊ शकताय. तुम्हाला पर्सनल अपॉइंटमेंट मध्ये काय होईल की तुमच्या बद्दल चर्चा केल्या जातील, तुमच्या बिझनेस प्लॅन बद्दल चर्चा केल्या जातील. तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट जर बनवून हवा असेल, एखादं आयडिया तुम्हाला तुमची व्हॅलिडेट करून पाहिजे असेल, तुमचा 5 वर्षाचा बिझनेस प्लॅन तयार करून पाहिजे असेल, तर त्यासाठी साधारण आम्ही एक 10,000 रुपये इन्क्लुडिंग जीएसटी चार्ज करतो. हम्म? तर जीएसटी म्हणजे याच्यामध्ये 18% म्हणजे जवळपास 1,800 रुपये जीएसटी जाते. तर पर्सनल अपॉइंटमेंट तुम्हाला भेटते साधारण 11 ते तुम्ही म्हणजे 10 वाजता यायचं असतं. बाकी फॉर्मॅलिटीज फॉर्म वगैरे भरून 11 वाजता आपली मीटिंग चालू होते. 11 ते 1. हम्म? तर अशी ही एक 2 तासाची पहिला राऊंड होतो. ठीक आहे. त्यानंतर परत दुसरा राऊंड म्हणजे 2 वाजता परत दुसरा राऊंड चालू होतो, ते 2 ते 5. हा, असा एक राऊंड असतो. मी हे तुम्हाला आता या ठिकाणी लिहून पण देतोय तुम्हाला, तेही तुम्हाला येऊन जाईल ते. ठीक आहे. एक साधारण 3 तास म्हणजे टोटल 5 अवर्स तुम्हाला भेटतात. या 5 अवर्सचे फीज साधारण एक 10,000 रुपये आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पर्सनल अपॉइंटमेंट मिळते. यामध्ये तुमचे बिझनेसचे प्लॅन डिस्कस होतात. तुमचा 5 वर्षाचा बिझनेस प्लॅन तयार केला जातो. काय करावं, कोणती डायरेक्शन घ्यावी हे होती. नंतर तुम्ही ते ट्रॅक करू शकताय तुम्ही. हं? तुम्ही ते ट्रॅक करू शकता नंतर सगळ्या गोष्टी. त्यामुळे एक अपॉइंटमेंट घेतली तरी सुद्धा बरेचसे तुमचे सोल्युशन मिळू शकतात. आणि 1 to 1 असल्यामुळे हा अजून हे आहे की तुम्ही तुमच्या कोणाला घेऊन येऊ शकता. तर तुमचे बिझनेस पार्टनर असतील तर त्यासाठी डॉक्युमेंट लागेल तुमचं पार्टनरशिपचं. ते पार्टनरशिप असेल तर मित्र वगैरे नाही, बिझनेस मधले कोणी असेल किंवा ब्लड रिलेशन मधले तुमचे आई वडील भाऊ बहीण हे चालू शकतात या अपॉइंटमेंटला ते आले तरी सुद्धा. कारण तुम्हाला बिझनेस त्यांच्या बरोबर त्यांना विश्वासात घेऊन करायचा. ठीक आहे. तर पर्सनल अपॉइंटमेंट घेऊ शकताय. कशासाठी आहे तर ती तुमच्या 5 वर्षाचा बिझनेस प्लॅन बनवण्यासाठी आहे. तुमच्या आयडियाज ज्या असतील त्या डिस्कस करण्यासाठी आहे. बिझनेस प्लॅन म्हणजे छोटा तोच झाला की तुमचं पूर्ण कसं आपल्याला प्लॅन करायचं आहे. तुमची कुठली आयडिया असेल, हा प्लान टाकायचा आहे, तो प्लान टाकायचा आहे, हे मॅन्युफॅक्चरिंग चालू करायचं आहे, त्याच्याबद्दल आपल्याला चर्चा करता येऊ शकतात. पण डेडिकेटेडली तुमच्यासाठीच असणार आहे. त्यामध्ये दुसरं काही नसणार आहे. तर हे एक आहे, हे करा. मी तुम्हाला याचे डिटेल पाठवून ठेवतो चॅट बॉक्स मध्ये पाठवतो. ठीक आहे. आमच्याकडे तो एक बाय डिफॉल्ट तोच नंबर आहे, 9006500627. तर तुम्ही या नंबरवरनच
तिथं अभय सर असतात, त्यांच्याकडून अपॉइंटमेंट बुक करून घेऊ शकताय. मोस्टली आता सोमवारी कॉन्टॅक्ट करा. ज्या स्लॉट फ्री असतील त्यावेळेस, आणि पर्टिक्युलरली जर माझी तुम्हाला हे लागत असेल, अपॉइंटमेंट लागत असेल, तर मला भेटायचं आहे म्हणून तसं पर्टिक्युलरली सांगा. ऑफलाईन नाही जमलं तर आपण ऑनलाईन भेटता येऊ शकता. ठीक आहे, ऑनलाईन पण भेटता येऊ शकता. येस. हा, कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला द्यायचा आहे. एकच मिनिट, मी परत एकदा स्क्रीन शेअर करतो वाटलंच तर. तर पर्सनल अपॉइंटमेंटसाठी ही स्क्रीनशॉट वाटलं तर काढून घ्या. हं? हे 11 ते 1, 2 तास, 2 ते 5, जवळपास 5 तास, आणि मध्ये 1 तास ब्रेक आहे, आणि सकाळी 1 तास तुमचे स्टडी करण्यासाठी. याच्या अगोदर पण तुमचं एक ऑनलाईन पण सगळे डॉक्युमेंट वगैरे घेतले जातात, त्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंटचे वेळ दिली जाते. तर याची साधारण फी तुम्हाला 10,000 इन्क्लुडिंग जीएसटी आहे. ठीक आहे. जीएसटी. ठीक आहे. बाकी अपकमिंग ट्रेनिंग जर पाहायला गेलात तर अपकमिंग ट्रेनिंग सांगितलं कोणकोणत्या आहेत. 19-20 मार्चला गव्हर्नमेंट एस्टिमेशनचा वर्कशॉप आहे 2 दिवसाचा. 21-22 मार्चला टेंडरिंगचा वर्कशॉप आहे. 1 एप्रिलला प्री बेटा सिव्हिल इंजिनियर्सचं ट्रेनिंग आहे, 1 महिन्याचं ट्रेनिंग आहे ते. 1 एप्रिल पासूनच आर्किटेक्चर सॉफ्टवेअरच्या बॅचेस चालू होतात, बीमच्या बॅचेस चालू होतात, आणि टेंडरिंग आणि गव्हर्नमेंट एस्टिमेशनची 1 महिन्याची बॅच चालू होते. 8 ते 12 एप्रिलला साईट ट्रेनिंग आहे. तर साईट ट्रेनिंग मध्ये तुम्ही फक्त पर्टिक्युलर तुम्हाला साईटचं ट्रेनिंग घ्यायचं असलं तर ते होऊ शकतं. टेंडर पब्लिशिंग, डीएससी वेंडरशिप ऑन रिक्वेस्ट आहे. गव्हर्नमेंटच्या जर बॅचेस म्हणला तर तुम्हाला मी सांगितलं की 4 ते 5 ज्या बॅचेस आहेत त्या तुम्ही हे करू शकताय. आणि कॉन्टॅक्ट नंबर्स तुम्हाला जे हवे होते ते मी स्क्रीनवर परत एकदा दाखवतो. या कॉन्टॅक्ट नंबरचा स्क्रीनशॉट काढून घ्या, मी यांना कॉन्टॅक्ट करू शकता डायरेक्टली. ठीक आहे. शेवटचा नंबर फॉर कंप्लेंट्स आहे, म्हणजे तुम्हाला वेळेवर सर्व्हिस नाही भेटली, काही झालं तर तुम्ही ते प्रूफ सहित तुम्ही मॅडमना पाठवा, त्यांच्याकडून ऍक्शन घेतली जाईल. किंवा माझा नंबर काढा, मग तुमच्याकडे ते तेवढं मी कॅपेबल आहात. माझ्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप पाठवू शकताय. काही असं आमच्या स्टाफकडून तुम्हाला काही मिसलीड होत असेल किंवा वेळ लागत असेल कुठल्या गोष्टीमध्ये तर. ठीक आहे. येस. कुठल्याही गोष्टीमध्ये वेळ तसा लागणार नाही. आता नंदुरबारला डीएससी पाठवायची होती, त्याला उद्या अर्जंट लागत होती, तर त्याला बसने जाऊन माणसाने पाठवून दिले. फक्त प्लॅन करत चला, एकदम अचानक कशा काही ना करत जाऊ. ठीक आहे. गुरुदास समजलं नाही कोण किती वर्षाचा कोर्स आहे. तुम्हाला 10 लाखाच्या लायसन्ससाठी 1 वर्षाचा कोर्स आहे तो. कोणता म्हणताय त्याच्यावर मला थोडंसं हे होईल. स्टार्टिंग टू एंड मेंटरशिप आहे. तुम्हाला मेंटरशिप म्हणजे तुम्हाला बिझनेस सक्सेस करण्यासाठीची मेंटरशिप आहे ती. ठीक आहे. येस. पुण्यामध्ये आपल्याकडे टेंडर प्रक्रिया झाला आपला प्रश्न. फक्त मी तुम्हाला डिटेल्स बरेचसे दिलेले आहेत पहा. हो, रिअलमी तुम्ही नवीन चालू करताय, काहीच प्रॉब्लेम नाही. काही एक्सपिरियन्स चार्ट नाहीये, काही नाहीये. तुम्ही या. तुमचं नक्कीच आपण चांगल्या सक्सेस रेशो मध्ये कसं जाऊ शकतो आपण हे ठरवत आहे. मी तुम्हाला एका वर्षातच एवढं मोठं होतं वगैरे असं काही सांगत नाही. 5 वर्षासाठी म्हणून मेंटरशिप घ्या. 5 वर्षामध्ये आपण आरामात 5 ते 10 कोटी टर्न ओव्हर कसंही नेऊ शकतो. सुरुवात एकदम 10 लाखापासून केली तरी सुद्धा. 10 लाखाच्या लायसन पासून म्हणतोय. पैशाचीही काही अट नाही. पैसे नसताना सुद्धा आपण कसं करू शकतो ते आपण पाहूया. हा, मात्र फक्त मेंटरशिपची आमची फी मात्र तुम्हाला पहिली हे करावी लागेल, कारण त्याच्यावरच तुम्हाला पुढे हे करायचं आहे. त्यासाठी पण तुम्हाला फायनान्स, इझी फायनान्स वगैरे सगळे पर्याय अवेलेबल आहे. ठीक आहे. पंचायत समितीला झेडपीच लायसन लागतं तुम्हाला. पृथ्वीराज, मग आतापर्यंत तुम्ही सध्या ई टेंडरिंग, इस्टिमेशन वगैरे हे करा.
आणि मग तुमचं इंजिनिअरिंग वगैरे झालं की मग तुम्ही मेंटरशिपला अप्लाय करा. ठीक आहे. येस, शेवटचे आपण आता काही प्रश्न घेतोय. एक तास आपला होत आलेला आहे, किंवा मी अनम्यूट करायचा ऑप्शन देतो. भूषण, येस, तुम्हाला बोलायचं असेल तुम्ही हँड रेस केलेला आहे, मी अनम्यूटचा ऑप्शन दिलेला आहे. येस, काही दोघा तिघांचे आपण प्रश्न घेऊयात आणि आपण थांबूयात असं वाटलं सर. एक वर्षाची या वर्षासाठी जर ऍडमिशन करायचं असलं तर 30,000 फी आहे. पुढच्या वर्षी करायचं असेल तर डिपेंडिंग, फक्त ट्रेनिंग असेल तर 18,000पासून फी आहे. 15,000 प्लस जीएसटी आहे, तर मग 18,000 पासून पुढे फीज आहे. ठीक आहे. येस, गुरुदास तुम्हाला बोलायचं आहे. ओके. ठीक आहे. हा. तर मला वाटतंय प्रश्न तुमचे माझ्याकडून तर सर्व झालेले आहेत, कुठलं मिस नाही झालेलं. एक 5 मिनिटं फक्त राहिलेले आहेत. काही प्रश्न असतील कोणाचे तर चॅट बॉक्स मध्ये टाकून ठेवा. आणि तुमचा नंबर पण देऊन ठेवा, जेणेकरून तुम्हाला आमच्याकडून कॉन्टॅक्ट होऊन जाईल. ठीक आहे. अच्छा, इंटेरियर डिझायनर असा प्रश्न राहिलाच होता. इंटेरियर डिझायनर बद्दल माहिती हवी आहे. सलील 2 वर्षाचा इंटेरियर डिझायनिंगचा डिप्लोमा आहे. गव्हर्नमेंटचा असा आहे, त्यामुळं तो 2 वर्षाचा आहे. त्याचं ट्रेनिंग आणि ऍडमिशन सगळे जानेवारी जून पासून चालू होतात. आता सध्या मुलांच्या एक्झाम वगैरे झाल्या, आता 10वीची होईल, म्हणजे मे पासून तुमची ऍडमिशन प्रोसेस चालू होते. जून जुलैमध्ये पर्यंत चालते ऍडमिशन प्रोसेस. ऑगस्ट पासून त्या बॅचेस चालू होतात ते साधारण. 2 वर्षाचे असतात. त्याला स्कोप चांगला आहे. तुम्हाला पूर्ण हँड होल्डिंग दिलं जाईल, लाईव्ह प्रोजेक्टवर इंटर्नशिप दिली जाईल. ठीक आहे. ओके. आणि हा, तुम्हाला बिझनेस सेटअप करायचा असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा इंटेरियरच्या बिझनेसमध्ये तुम्हाला लीड्स मिळवण्यापासून सगळ्याच गोष्टीमध्ये त्यामध्ये काम केलं जातं आपल्याकडून. हं. 10 लाखाचं लायसन्स जर तुम्हाला ज्यांना ज्यांना काढायचं आहे त्यांना, म्हणजे जे नॉन टेक्निकल आहेत, म्हणजे सिव्हिल नाही ज्यांचं बॅकग्राऊंड, त्यांना साधारण डिसेंबर 24 पर्यंत तुमचं लायसन्स येऊ शकतं. आणि लिगली पूर्ण काही खर्च नाही, तर लायसन्सची प्रोसेस पण आम्हीच करून देतोय त्यामध्ये. हं? ओके. थँक्यू गुरुदास. गौरवाच्यावर सांगितलं, म्हणजे या वर्षासाठी करायचं असलं तर 30,000 रुपये, पुढच्या वर्षासाठी करायचं असलं तर 18,000 रुपये. चालेल. एक 2-3 मिनिटं राहिलेले आहेत. मी परत एकदा थोडंसं हे करतो. थँक्यू गुरुदास. चॅट बॉक्समध्ये फाईल भेटली ना सगळ्यांना? हे आपलं एक सेल्स बरं, जे नॉन सिव्हिल आहेत, तुमच्याकडे कोणी जर मुलं जर हे असतील, मी तुम्हाला एक कोर्स आमचा सेल्स अँड मार्केटिंगचा गव्हर्नमेंटचा कोर्स आहे. सर्टिफिकेट म्हणजे एमबीएच्या करण्यापेक्षा 1 वर्षामध्ये ज्यांना प्रॉपर म्हणजे मास्टर बनायचं असेल सेल्समध्ये वगैरे, तर त्यांच्यासाठी हा कोर्स आहे. आणि 100% फी रिफंडेबलच्या बेसिसवर आहे. तर तो तुम्ही हे करू शकता. मी तुम्हाला चॅट बॉक्समध्ये त्याचे हे पाठवतो, कंटेंट पाठवतो. हं? हा. सेल्स अँड मार्केटिंगचं हे जात आहे. आणखी कोणत्या कोर्सचे डिटेल पाहिजे असेल तर ते सांगा, त्याप्रमाणे मी ते पाठवून देईन तुम्हाला. ई टेंडरिंगचे मला वाटतं पाठवलेत मी. हा, बीपीएमएस चे जरी तुम्हाला काही हे असेल, कोणाला इन्क्वायरी असेल, बीपीएमएस म्हणजे प्लॅन पासिंग करून देणं आणि त्याच्या सगळ्या सर्व्हिसेस, त्यामध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तोही कोर्स चांगला आहे, तो तुम्ही ऑप्ट करू शकता. ठीक आहे. ऑनलाईन जे टेंडर आपण सॉरी प्लॅन पासिंग करतो त्याच्यासाठीचा आहे, मी तो पाठवतो त्याच्या डिटेल पण तुम्हाला. बीपीएमएस.
थोडस माऊस गडबड होते. त्यांना कोणाला ऑनलाईन प्लॅन ड्राफ्टिंग करून देणं आणि या सर्व्हिसेस मध्ये यायचं असेल त्यांच्यासाठी हा पर्याय चांगला होऊ शकतो. फाईल नेम इनव्हॅलिड. लायसन्स ऍक्च्युली 3 लाखापासून सुरुवात होतं गौरव. गुरुदास. गौरव ऍडमिशन साठी पुण्याला ऑनलाईन हे करू शकताय, पण एकदा आलात तर चांगलंच होतं. हा, ठीक आहे. निलेश, पुढच्या महिन्यामध्ये मोस्टली होईल. आता सध्या तर नाहीये. अल्युमिनियम फॉर्म वर्कवर एक व्हिडिओ कोर्स आहे आपला, तर तो घेतला तरी सुद्धा होऊ शकतो. हम्म? आता सध्या नाहीये पण त्याच्यावर पुढच्या महिन्यामध्ये होईल पण त्याची batch. ठीक आहे. ओके. चालेल. ठीक आहे, आपला टाइम झालेला आहे. समजलं नाही. कोणतंही तुम्ही, प्रायव्हेट गव्हर्नमेंट दोन्ही लायसन्स मोस्टली आपलं गव्हर्नमेंटच्या कामासाठी लागतं. प्रायव्हेट कामासाठी लायसन्स लागतात, पण त्याच्यासाठी एवढी रिक्वायरमेंट नाही डॉक्युमेंटेशनच्या. तुम्ही डायरेक्टली हे करू शकता. हा? तर सांगतो मी तुम्हाला कसं करायचं. काही तुम्हाला ऑप्शन्स दिलेत मी 2-3, त्यापैकी तुम्ही कुठलाही एक सिलेक्ट करू शकता तसं. ठीक आहे. येस, चालेल. ठीक आहे, थांबूयात मग आपण या ठिकाणी. येस, थँक्यू.